नमस्कार. आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. वेळ न घालवता थेट आजच्या आपल्या मुख्य विषयाकडे वळूया. आज आपण एका अत्यंत नाविन्यपूर्ण आणि महत्त्वाकांक्षी अशा कृषी मित्र योजनेबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत. राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी नुकतीच ही मोठी घोषणा केली आहे. आता या योजनेचा मुख्य उद्देश फक्त शेतीला चालना देणं हा अजिबात नाहीये, तर आपल्या ग्रामीण भागातील तरुणांसाठी रोजगाराच्या नवीन आणि हक्काच्या संधी उभ्या करणं हा सुद्धा आहे. थोडक्यात सांगायचं तर ग्रामीण तरुण आणि शेतकरी या दोघांचंही खऱ्या अर्थाने सक्षमीकरण करणारी ही एक अतिशय महत्त्वाची योजना आहे. तर आजच्या या विश्लेषणाची रूपरेषा कशी असेल ते पाहूया. एक म्हणजे ही कृषी मित्र योजना नक्की आहे तरी काय? दुसरं, यात कामाचं स्वरूप काय असेल आणि मानधन किती मिळेल? तिसरं, या योजनेसाठी प्रमुख पात्रता आणि अटी काय आहेत? आणि चौथं म्हणजे या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि पुढचे टप्पे काय असतील हे आपण बघणार आहोत. चला तर मग सुरू करूया. भाग 1. कृषी मित्र योजना म्हणजे काय? आधुनिक तंत्रज्ञान थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोचवणं हा यामागील मुख्य उद्देश आहे. राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला अगदी योग्य वेळी अचूक मार्गदर्शन मिळावं आणि शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर व्हावा यासाठी मदत करणं हा या योजनेचा प्राथमिक हेतू आहे. आता हे उद्दिष्ट बघा. प्रत्येक गावात किमान एक कृषी मित्र किंवा शेतकरी मित्र नियुक्त करण्याचा अत्यंत धाडसी निर्णय सरकारने घेतला आहे. म्हणजे विचार करा, या योजनेची व्याप्ती आणि तळागाळातील पोहोच किती मोठी असणार आहे. याचा सरळ अर्थ असा की आपल्या शेतकरी बांधवांना कोणत्याही तांत्रिक माहितीसाठी आता शहरातल्या किंवा कुठल्याही दूरच्या सरकारी कार्यालयात खेटे मारण्याची अजिबात गरज नाहीये. त्यांच्याच गावातला एक प्रशिक्षित तरुण त्यांच्या मदतीसाठी हजर असेल. हा कृषी मित्र खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा एक हक्काचा मार्गदर्शक आणि तंत्रज्ञानाचा दूत म्हणून काम करेल. आता वळूया भाग 2 कडे. कामाचे स्वरूप आणि मानधन. शेतकरी बांधवांची सेवा करतानाच रोजगार कसा मिळवता येईल ते पाहूया. आता बघा, ही काही केवळ समाजसेवा नाहीये, तर ग्रामीण भागातील तरुणांसाठी ही एक अतिशय मोठी रोजगाराची संधी आहे, ज्यातून ते स्वतःच्या पायावर उभे राहू शकतील. आणि हा आकडा लक्ष देऊन पहा. 18,000 रुपये. या कामासाठी नियुक्त होणाऱ्या प्रत्येक कृषी मित्राला वर्षाला 18,000 रुपये इतकं मानधन दिले जाणार आहे. बरं, आता हे पैसे कसे मिळतील हे पण समजून घेणं तितकंच गरजेचं आहे. हे मानधन वर्षाच्या शेवटी एकदाच नाही, तर दर 3 महिन्यांनी नियमितपणे दिलं जाणार आहे. यामुळे होईल काय, तर काम करणाऱ्या या तरुणांच्या हातात सतत खेळता पैसा राहील. त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी त्यांना एक चांगला शाश्वत आर्थिक आधार मिळेल. गावातल्या गावात राहून मातीशी जोडलेलं काम करत हे पैसे मिळवणं ही खरंच एक मोठी जमेची बाजू आहे. लगेचच हा पुढचा आकडा पण बघा, जो तितकाच प्रभावी आहे. 11,587. हा आकडा आपल्याला सांगतो की ही योजना किती मोठ्या प्रमाणावर राबवली जाणार आहे. पहिल्याच टप्प्यामध्ये तब्बल 11,587 कृषी मित्रांची जिल्हा स्तरावर नियुक्ती केली जाणार आहे. आणि शासनाचा असा मानस आहे की येत्या 1 जूनपासून ही योजना प्रत्यक्षात सुरू करावी. म्हणजे विचार करा, एकाच झटक्यात 11,000हून अधिक तरुणांना रोजगार मिळणार आहे, आणि तोही थेट कृषी क्षेत्राशी जोडलेला. ही नक्कीच एक अत्यंत सकारात्मक आणि मोठी सुरुवात आहे. आता येऊया भाग 3 कडे. प्रमुख पात्रता आणि अटी. कृषी मित्र कोण बनू शकतो? ह्या सुवर्ण संधीचा फायदा घ्यायचा असेल तर ग्रामीण भागातील तरुणांना नेमक्या कोणत्या अटी पूर्ण कराव्या लागतील ते आपण आता सविस्तरपणे बघूया. तर पहिली आणि सर्वात महत्त्वाची अट म्हणजे उमेदवाराचं वय 40 वर्षांपेक्षा कमी असणं आवश्यक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे उत्तम संवाद कौशल्य आणि समाजकार्याची आवड. कारण या कृषी मित्राला रोज शेतकऱ्यांशी संवाद साधायचा आहे. त्यामुळे त्याचं बोलणं प्रभावी आणि समोरच्याला सहज समजेल असं असायला हवं. आता तिसरा मुद्दा तर आजच्या डिजिटल युगाची अगदी अचूक गरज ओळखणारा आहे बरं का. उमेदवाराला सोशल मीडियाचा योग्य वापर करता येणं अत्यंत आवश्यक आहे. होय, नुसतं शिक्षण असून चालणार नाही, तर व्हॉट्सॲप, यूट्यूब किंवा इतर डिजिटल माध्यमांचा वापर करून माहिती शेतकऱ्यांपर्यंत अगदी जलद गतीने पोहोचवता येणं याला इथे खूप महत्त्व दिलं गेलं आहे. आणि चौथी अट म्हणजे उमेदवाराचं किमान माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण असणं गरजेचं आहे. आणि हे बघा, या योजनेचं आणखी एक मोठं वैशिष्ट्य म्हणजे यात महिलांसाठी तब्बल 30% प्राधान्य दिलं जाणार आहे. कृषी क्षेत्रात महिलांचं सक्षमीकरण करण्यासाठी शासनाने उचललेलं हे एक अतिशय उत्कृष्ट आणि धाडसी पाऊल आहे. बघा, शेतीमध्ये महिलांचा सहभाग आणि त्यांचे कष्ट नेहमीच मोठे राहिले आहेत, पण आता या योजनेच्या माध्यमातून त्यांना अधिकृतपणे मार्गदर्शन करण्याची आणि नेतृत्व करण्याची मोठी संधी मिळणार आहे. ग्रामीण महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी हे एक अतिशय आशादायी चित्र आहे, नाही का? चला तर मग आता वळूया शेवटच्या म्हणजेच भाग 4 कडे. अंमलबजावणी आणि पुढील टप्पे.
शासनाला थेट शेतकऱ्यांशी जोडण्याची ही साखळी प्रत्यक्षात कशी काम करेल आणि जे इच्छुक आहेत त्यांच्यासाठी पुढची पावलं काय असतील ते आता आपण बघूया. ही संपूर्ण प्रक्रिया अगदी सुरळीतपणे चालणार आहे बरं का. पहिल्या टप्प्यात सरकारी योजना आणि नवीन तंत्रज्ञानाची माहिती एकत्र केली जाईल. दुसऱ्या टप्प्यात निवड झालेले हे आपले कृषी मित्र स्थानिक सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांसोबत अगदी खांद्याला खांदा लावून काम करतील. ते या अधिकाऱ्यांकडून आवश्यक ती माहिती आणि प्रशिक्षण घेतील. आणि तिसरा, जो सर्वात महत्त्वाचा अंतिम टप्पा आहे, त्यात हीच अचूक माहिती, सरकारी योजना आणि तांत्रिक सल्ला घेऊन हे कृषी मित्र थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोचतील. यामुळे होईल काय, तर सरकारी कार्यालयात अडकून पडलेली माहिती आणि प्रत्यक्ष शेतात घाम गाळणारा शेतकरी यांच्यातील दरी कायमची मिटणार आहे. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, ही अधिकृत जिल्हास्तरीय भरती प्रक्रिया अगदी लवकरच सुरू होत आहे. त्यामुळे जे तरुण आणि तरुणी या सर्व अटी आणि निकषांमध्ये बसतात त्यांनी आपली आवश्यक ती सर्व कागदपत्र आणि प्रमाणपत्र आत्तापासूनच तयार ठेवणं खूप गरजेचं आहे. कोणीही ही संधी अजिबात दवडू नका. जिल्हा कृषी विभागाच्या सतत संपर्कात राहून भरतीची अधिकृत जाहिरात येताच लगेच अर्ज करणं महत्त्वाचं आहे. आणि आता आपण ह्या सखोल विश्लेषणाच्या अगदी शेवटी आलो आहोत. जाता जाता एक अत्यंत महत्त्वाचा आणि विचार करायला लावणारा प्रश्न उभा राहतो. ही कृषीमित्र योजना खरोखरच आपल्या ग्रामीण महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलेल का? बघा, एका बाजूला यातून हजारो तरुणांना त्यांच्या स्वतःच्या गावातच रोजगाराचं एक उत्तम साधन मिळणार आहे, तर दुसऱ्या बाजूला आपल्या शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळून त्यांची शेती अधिक प्रगत आणि फायदेशीर होणार आहे. या दुहेरी फायद्यामुळं आपल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेत नक्कीच एक मोठी आणि सकारात्मक क्रांती घडू शकते. तर या योजनेचा जास्तीत जास्त फायदा घ्या. असेच नवनवीन आणि महत्त्वाचे विषय अगदी सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी नक्कीच जोडलेले रहा. धन्यवाद. महत्त्वाचा व्हिडिओ आहे, तुमच्या शेतकरी ग्रुपवर शेअर करा. धन्यवाद.